सस्पेन्स, हॉरर, थ्रिलर पटासारखी एक घटना कोकणात समोर आली आहे. व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर पोलिसांनी एफ.आय.आर. नोंदवला. त्यावर केलेल्या तपासात थेट कुजलेला मृतदेहच आढळून आला. एका मुलाच्या स्वप्नात मृत्यू झालेली व्यक्ती येते आणि मदतीचे आवाहन करते. पाहिलेले स्वप्न हा तरुण पोलिसांना सांगतो. पोलिसही त्याच्या जबाबावर एफ.आय.आर. नोंदवतात आणि तपास करतात. तपासात खरंच एक कुजलेला मृतदेह आढळून येतो आणि पोलिसही चक्रावून जातात. एखाद्या सस्पेन्स, हॉरर, थ्रिलरपटाची ही गोष्ट नसून आपल्या कोकणात घडलेली ही सत्य घटना आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू करीत आहेत. मात्र समोर आलेल्या या घटनेची एकच चर्चा सुरू झाली असून विविध शक्यता वर्तवण्यात येत आहेत. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील भोसते घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी तसेच झाडाच्या फांदीवरती लोंबकळणारी दोरी बुधवारी संध्याकाळी सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका व्यक्तीला या ठिकाणी मृतदेह असल्याचे स्वप्न पडले. त्याने ते खेड पोलिसांना सांगितले. त्यावरून हा रहस्यमय सापळा आणि कवटीचे गूढ उकलले आहे. अशाच प्रकारची एक नोंद पोलिसांच्या एफ.आय.आर. मध्ये सुद्धा करण्यात आली आहे. पोलिसांच्या एफ.आय.आर. नुसार 17 सप्टेंबर 2024 रोजी योगेश पिंपळ आर्या वय वर्ष 30 ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आसगाव येथे राहणारी व्यक्ती खेड पोलीस स्थानकात दाखल झाली. त्याने पोलिसांना सांगितले की मला वारंवार स्वप्न पडतात. खेड रेल्वे स्टेशन समोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे. योगेश आर्याच्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवत या भागाची पाहणी केली. त्यावेळी भोसते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता. पोलिसांनी जवळ पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर आणि प्लॅस्टिकच्या पट्ट्या बांधून त्याला टॉवेलने बांधून गळफास असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत खाली पडलेले दिसले. त्याच्या अंगात राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पॅन्ट आणि या पोशाखाच्या आत मानवी हाडे असल्याचे दिसून आले. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची आदिदास लिहिलेली सॅक सापडली. तर मृतदेहापासून 5 फुटावर एक कवटी सापडली. तर मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ AIR कंपनीचे काळ्या रंगाचे बूट सापडले. मात्र या व्यतिरिक्त जवळच्या सॅकमध्ये पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडले नाही. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिसांना करावा लागणार आहे. मात्र मृतदेहाची अवस्था पाहता तो बरेच दिवसाचा असावा असे स्पष्ट होते. या मृतदेहाबाबत स्थानिकांना काहीच कळाले नाही. थेट मृतदेह सावंतवाडीतील एका युवकाला आपल्या मृत्यूची बातमी स्वप्नात येऊन देतो आणि त्यावरून स्थानिक पोलीस मृतदेह शोधतात. या गोष्टीवरून अनेक प्रश्न वितर्क आता निर्माण झालेत. ही गोष्ट विचार करायला लावणारी, अचंबित करणारी आणि तितकीच खळबळजनक असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आता या प्रकरणाचे गूढ पोलिसांना उलगडावे लागणार आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रत्नागिरी. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.